कि तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। आज जळगाव शहरातील 3 सप्टेंबर रोजी सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे नितेश राणेवर गुन्हा दाखल। नितेश राणे हा नेहमी फक्त मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विखारी वक्तव्य करीत असतो। तो नेहमी 2 धर्मात जातीय तेढ निर्माण करून संपूर्ण महाराष्ट्रभर जातीय दंगल भडकविण्यासाठी प्रयत्नशील असतो। अशाच प्रकारे 2 दिवसांपूर्वी अहमदनगर येथे एका सभेत त्याने भाषणात तुम्हारी मस्जिद में अंदर घुसकर चुन चुन के मारेंगे अशा प्रकारे मुस्लिमांना मारण्यासाठी उपस्थित युवकांना चिथावणी दिली असून ही अत्यंत चुकीची घटना असून यामुळे 2 समाजात जातीय दंगल घडवून मोठा वित्त व जीवितहानी घडून संपूर्ण महाराष्ट्रभर दंगल पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। तो कोणालाही जुमानता व्यासपीठावरून दोन्ही एका समाजाला सरळ लक्ष्य करत असून त्याला आता थांबवण्याची गरज निर्माण झालेली असून या घटनेमुळे संपूर्ण मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून मुस्लिम धर्मियात संतापाची लाट सुद्धा उसळलेली आहे। त्याच्या या विखारी व प्रक्षोभक भाषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आज रोजी जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजाबद्दल नेहमी वादग्रस्त विकारी वक्तव्य करणाऱ्या नितेश नारायण राणे विरोधात योग्य कलमांखाली गुन्हा दाखल होऊन त्याला अटक होऊन कडक शिक्षा व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सो जळगाव व पोलीस निरीक्षक शनीपेठ पोस्टे ते जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। या प्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मशीद जळगावचे अध्यक्ष सय्यद अयाज अली, नियाज अली, अहमद खान, सय्यद जावेद, फिरोज पलंबर, हाजी खलील खाटिक, शेख अशफाक, शफी ठेकेदार, सय्यद उमर, वसीम खान, फिरोज शेख, इरफान खान, शाहरुख रजवी, साबिर शेख, सय्यद शकील, शेख नूर मोहम्मद, सय्यद इक्बाल उपस्थित होते। फोटो जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज सादर करताना सय्यद अयाज अली, नियाज अली, सय्यद उमर, फिरोज शेख। आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्व जाती पंथाचे लोक एकत्र गुणगुंजन नांदत आहेत आणि यापुढेही नांदतील। असे असताना सुद्धा अत्यंत खेदाने सांगावं लागतं की नितेश राणे हा मानसिकरित्या जिवाळखोर झालेला हा व्यक्ती नेहमी मुस्लिम समुदायाबद्दल चुकीचे प्रक्षोभक आणि विकारी भाषण करत आहे आणि त्याचा यामागे एकच हेतू आहे की इथे 2 धर्मात तेढ निर्माण व्हावी म्हणून तो अशा प्रकारे वक्तव्य करतो आहे। आणि परवा त्याने अहमदनगर येथे के सभेत मुस्लिम बांधवांना उद्देशून गांडों को मस्जिद में घुस के चुन चुन के मारेंगे असं त्याने वक्तव्य केलेलं आहे। आम्ही त्याच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि आज आम्ही जळगाव शहरातल्या सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांनी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी तक्रार अर्ज दिलेला आहे आणि शनीपेठेत आम्ही एक गुन्हा दाखल करणार आहोत याच्या विरोधात की याच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून यापुढे कोणीही आणि हा सुद्धा असं चुकीचं वक्तव्य करणार नाही। कारण की याच्या वक्तव्यामुळे तिथे जे बसलेले तरुण मुलं होते त्यांना याने चिथावणी दिलेली आहेत आणि मुस्लिम समाजाला उद्देशून त्यांना मारा असं त्याने म्हटलेलं आहे। हे कायद्याच्या विरोधात आहे। आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याला लवकरात लवकर अटक होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी। ठीक आहे।